नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MA द्वितीय वर्ष इतिहास सेमिस्टर 3 मधील महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास यामधील एक महत्त्वपूर्ण भाग या संदर्भामधली चर्चा जी आहे ती चर्चा आपण करत होतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक आणि तत्वज्ञानाचे पंथ याच्यामध्ये वारकरी पंथाचं योगदान जे आहे ते महाराष्ट्रामधील सांस्कृतिक संमिश्रणामध्ये शाक्त पंथ, त्यानंतर वारकरी पंथ, दत्तपंथ, रामदासी पंथ, सुफी संप्रदायामधील सुफी या सर्वांनी महाराष्ट्रामधील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान जे आहे ते योगदान दिलेले. सामाजिक विषमता कमी करण्यामध्ये वारकरी पंथाने महत्त्वाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची भूमिका दर्शवलेली आहे. हा भाग आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे की प्रामुख्याने महाराष्ट्रामधील धार्मिक तत्वज्ञानामध्ये सामाजिक समता निर्माण करण्यामध्ये वारकरी पंथाचे काय योगदान होते. आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून वारी करणारा या अर्थाने वारकरी या शब्दाचा वापर जो आहे तो वापर केला जातो. वारी या शब्दाचाच अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत अशा पद्धतीचा होतो. वारकरी जे असतात ते दरवर्षी आपली देवता जी आहेत पंढरपूरचा विठोबा याच्याकडे दरवर्षी आषाढी आणि एकादशी या 2 दिवशी पंढरपुरामध्ये एकत्रित येत असतात. आळंदीमधून ज्ञानेश्वराची पालखी, तर देहूमधून तुकोबांची पालखी आणि त्या पालखीसोबत महाराष्ट्रामधील हजारो वारकरी पायदळ पायी प्रवास करत करत जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला आपल्या विठोबाचे दर्शन जे आहे ते दर्शन घेतात. हा नित्यक्रम दरवर्षी आपल्याला दिसून येतो. यामध्ये कोणत्याही जातीपंथाचा भेद न करता हे सर्व वारकरी जे आहेत ते सर्व वारकरी फक्त आपल्या विठुरायाचं विठोबाचं दर्शन घेण्याकरिता, आराध्य देवतेचं दर्शन घेण्याकरिता भक्तिमय मार्गाने ते उन्हातानाची पाऊस पाण्याची तमा न बाळगता वारी करतात. आपले उपास्य दैवताच्या मग त्या कोणत्याही असो यात्रेला जो नियमित एक व्रत म्हणून जातो तो म्हणजे वारकरी. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातले वारकरी हे विठोबाच्या दर्शनासाठी जातात. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय असाच याचा अर्थ घेतला जातो. त्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग या आपल्या उपास्य देवतांच्या वारीला या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहेत तितके अन्य कोणत्याही पंथाने आपल्या उपास्य देवतांच्या वारीसाठी दिलेले नसल्याचं आपल्याला दिसून येतं. हे जे आहेत हे महत्त्वपूर्ण बाब आपल्याला इथे लक्षात येतं की वारकरी संप्रदाय पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेले वारकरी संप्रदाय दरवर्षी विठोबाच्या, पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. न चुकता त्यांचा नित्यक्रम जो आहे तो नित्यक्रम असतो. आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये काही लोक 40-40 वर्ष, 50-50 वर्ष दरवर्षी जे आहेत ते दरवर्षी वारीला जात असल्याचं दिसून येतं. 50-50 वर्षे त्यांची वारीची झालेली असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे इतकी आपल्या ईश्वराप्रतीची असणारी जी आस्था आहे या आस्थेतून हा वारकरी संप्रदाय जो आहे तो संप्रदाय निर्माण झालेला आहे. ही वारी वर्षाला 2दा केली जाते. आषाढ शुद्ध एकादशी व कार्तिक शुद्ध एकादशीस विठ्ठल वारी, श्री विठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली जाते. अशा पद्धतीने 2दा वारी जी आहे ती 2दा वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा माळकरी संप्रदाय या नावाने सुद्धा ओळखला जातो. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या 108 मण्यांची माळ जी आहे ती माळ असते. हा संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होता, किंबहुना यास भागवत धर्म असेही म्हटले जाते. वारकरी संप्रदायाला भागवत धर्म असे
मोठ्या प्रमाणामध्ये त्याला भागवत धर्माचे उपासक असं सुद्धा म्हटलं जातं वारकऱ्यांना. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहेत. याच कारणासाठी पंढरपुरास दक्षिण द्वारका असे सुद्धा संबोधण्यात येते. या दक्षिण द्वारकेला हे वारकरी जे आहेत हे वारकरी जाऊन आपल्या विठुरायाची दर्शन घेतात आणि हा जो नित्यक्रम आहे हा दरवर्षी त्यांचा असतो असं आपल्याला दिसून येतं. तर हे श्रीकृष्णाचे रूप असल्यामुळे सुद्धा पंढरपुरास दक्षिण द्वारका असे संबोधण्यात येते. पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ हे चंद्रभागा आहेत. संत नामदेवांच्या म्हणजे 1270 ते 1350 या काळातच आळंदी वारी जी आहे ती आळंदी वारी ही सुरू झाली. संत ज्ञानेश्वरांची जी पालखी आहे ती संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीवरून प्रस्थान करते आणि पंढरपूरला जाते. अनेक मार्गाने ती पुण्यामधून पुढे सावळज, सासवड या मार्गे, लोणंद मार्गे या मार्गे ती पंढरपूरला जाते हे आपल्याला दिसून येतं. सासवड असेल, त्र्यंबकेश्वर असेल, एदलाबाद असेल, पैठण असेल, देऊ असेल, पिंपळनेर, आळबेले या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांची यात्रा जी आहे ती यात्रा भरते. त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठिकाणे जी आहेत ही ठिकाणे पवित्र मानली जातात. संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, संत सावतामाळी असेल, संत चोखामेळा असेल, या सर्व संतांच्या पार्श्वभूमीवर या ज्या वाऱ्या आहेत या वाऱ्या घेतल्या जातात आणि प्रामुख्याने हे जे संत आहेत हे संत या वारकरी संप्रदायामधील प्रमुख संत म्हणून ओळखले जातात. त्यामागचं कारणच असं आहे की सामाजिक विषमता दूर करण्याचे आणि पंढरपूरचा विठोबा जो आहे तर त्या विठोबाच्या प्रती भक्तीसाठी हे जे लोक आहेत हे लोक एकत्रित आलेत आणि त्यांनी अशी भक्ती केलीत की जेणेकरून पंढरपूरचा जो विठोबा आहे तर तो विठोबा कोणत्याही एका समाजाचं प्रतिनिधित्व करणारा विठोबा नसून सर्वसामान्य सर्व जनतेचं प्रतिनिधित्व करणारा तो विठोबा म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया जो आहे तो पाया घातला. याचा अर्थ या संप्रदायाला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाचे अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले. तसेच त्यांच्या रूपाने या संप्रदायाला चैतन्याचा एक महास्त्रोत जो आहे तो येऊन मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाचा भक्कम पाया जो आहे तो भक्कम पाया मिळवून दिल्याचं आपल्याला दिसून येतं. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायामधील हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सर्वसमावेशक तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सांगितलेलं आहे. सगुण भक्तीचा मार्ग जो आहे तो सगुण भक्तीचा मार्ग सर्वांसाठी सांगितलेला आहे. तो मग कोणत्याही जातीचा असो, सर्वांना सगुण भक्तीच्या मार्गे ईश्वराप्रती आपली भक्ती जी आहे ती भक्ती व्यक्त करण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीचं तत्वज्ञान जे होतं ते सर्वसमावेशक तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. ज्ञानेश्वरांचे समकालीन नामदेव हे वारकरी पंथाचे आद्य प्रचारक होते. पंथप्रचारासाठी त्यांनी भारतभर प्रचार सुद्धा आणि भ्रमंती केल्याचं आपल्याला दिसून येतं. ज्ञानेश्वरांचे समकालीन असलेले नामदेव हे वारकरी पंथाचे एक प्रमुख आद्य प्रचारक म्हणून ओळखले जातात. पंथप्रचारासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली. त्यानंतर ज्ञानदेव नामदेवांनी बहुजन समाजाच्या आध्यात्मिक आकांक्षांना जागे केले. त्या समाजातील माणसांना आविष्कारांची वाट जी आहे त्या आत्माविष्कारांची वाट मोकळी करून दिली. गोरा कुंभार असेल, सावतामाळी असेल, नरहरी सोनार असेल, चोखामेळा असेल, सेनानावी असेल, या संतांची सुद्धा या वारकरी संप्रदायाच्या याच्यामध्ये एक वेगळी परंपरा जी आहे संत परंपरा, ती संत परंपरा दिसून येतं. आणि संत परंपरेचा असलेला एक प्रमुख संप्रदाय म्हणून वारकरी पंथ जो आहे तो पंथ ओळखला जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. वारकरी संप्रदायांच्या पालख्या 19व्या शतकामध्ये सुरू झाल्यात आणि हैबतराव बाबा आरफळकर यांनी त्या वाढवल्यात. पालख्यांचा सोहळा जो आहे तो सोहळा वाढवला
असं आपल्याला दिसून येतं. निवृत्तीनाथ यांची त्र्यंबकेश्वरमधून, तुकाराम महाराज यांची देहूमधून, एकनाथ महाराज यांची पैठणमधून, सोपान काका यांची सासवडमधून, मुक्ताबाई यांची ऐदलाबादमधून, नामदेव यांची पंढरपूरमधून, नरहरी सोनार यांची पंढरपूरमधून, जनार्दन स्वामी यांची औरंगाबादमधून, जयराम स्वामी यांची वडगावमधून, शेकूबोवा यांची शिरस सावळी येथून, घाडगेबोवा यांची कोळे येथून, तपकीरबोवा यांची चिंचगाव येथून, मच्छिंद्रनाथ यांची मच्छिंद्रगड येथून, रोहिदास यांची पंढरपूर येथून, संताबाई यांची पंढरपूर येथून, चोखोबा यांची पंढरपूर येथून, चोखोबा बंका यांची मेहुणपुरा येथून, दामाजी यांची मंगळवेढे येथून, रुक्माबाई यांची कौंडण्यपूर अमरावती येथून, शंकर महाराज यांची माहुली अमरावती येथून, गोरखनाथ यांची शिराळा येथून. अशा पद्धतीच्या विविध पालख्या ज्या आहेत त्या विविध पालख्या याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. या पालखी सोहळ्यामध्ये, वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात. आपल्याला दिसून येतं की एकनाथांच्या हातून वारकरी संप्रदायाच्या संदर्भातील भरीव कामगिरी जी आहे ती भरीव कामगिरी घडून आली. गीतेचा अर्थ मराठीतून सांगून तो सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी जी आहे ती ज्ञानेश्वरांनी केली. त्याचप्रमाणे नाथांनी भागवत पुराण मराठीत आणण्याचा एक महत्त्वपूर्ण काम जे आहे ते महत्त्वपूर्ण काम केलं. या उद्योगास पैठणच्या तसेच काशीच्या सनातनी विद्वानांनी त्यांना विरोध केला. हा विरोध एकनाथांनी नाहीसा करून एकनाथी भागवत काशीतच पूर्ण केले. हे देश भाषा वाणी उघडीती परमार्थांची खाणी, हे टीका तरी मराठी, ज्ञानदाने होईल लाठी, असे उद्गार नाथांनी एकनाथी भागवतात काढलेले आहेत. त्याचप्रमाणे संस्कृत भाषा देवे केली तर प्राकृत काय चोरापासून आली, अशा पद्धतीचे विधान जे आहे ते विधान सुद्धा करण्यात आले. हा वारकरी संप्रदायामधील प्रामुख्याने महत्त्वपूर्ण भाग येतो की मूळ भाषा जी आहेत, बोलीभाषा जी आहेत, मराठी बोलीभाषा, या भाषेतून ही जे साहित्य जे आहेत ते वारकरी संप्रदायाचं निर्माण झालं. प्रामुख्याने ज्ञानेश्वरांनी मराठीमधून ज्ञानेश्वरी लिहिली आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत एकंदरीत आध्यात्मिक ज्ञान जे आहेत, धार्मिक ज्ञान जे आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न केला. लोकभिमुखता हे वारकरी संप्रदायाचे एक मोठे वैशिष्ट्य होते आणि मोठे वैशिष्ट्य आहे. परमार्थ विचार जनसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कथात्मक रचनाही केल्या. भारुडासारख्या लोककाव्यांची पुनर्जीवन जे आहे ते पुनर्जीवन सुद्धा एकनाथांनी केलेत. त्यातूनच लोकशिक्षण आणि मनोरंजन याची उत्तम सांगड जी आहे ती घातली आणि विनोदाचाही वापर जो आहे तो वापर या भक्तिमार्गामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीने वारकरी संप्रदायाचं एक महत्त्वपूर्ण योगदान जे आहे ते एकनाथ महाराजांनी दिलं. गीता असेल, भागवत पुराण असेल, ज्ञानेश्वरी असेल, ज्ञानेश्वरकृत हरिपाठ असेल, संस्कृतीतील भागवत पुराणाच्या एकादश स्कंदावरील संत एकनाथकृत एकनाथी भागवत असेल, भागवत पुराणाच्या द्वितीय स्कंदाच्या 9व्या अध्यायातील 32 ते 35 अशा 4 श्लोकातून एकनाथांनीच लिहिलेले चतुश्लोकी भागवत, एकनाथांचा हरिपाठ आणि संत तुकारामांची अभंगगाथा हे ग्रंथ वारकरी संप्रदायात प्रमाणभूत मानले जातात. त्यातही ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानयात्री मानली जाते. या संप्रदायातील इतर संतांच्या रचनाही वारकरी अर्थातच आदराने वाचतात. यानंतर याची लोकप्रियता, वारकरी संप्रदायाची लोकप्रियता वाढण्यामागचं कारण काय? वारकरी संप्रदाय ही जी अमाप लोकप्रियता मिळाली तिची काही स्पष्ट कारणे होती. सर्वसामान्यांशी या पंथाने अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले. उत्कट भक्ती, सदाचार, नीती यावर आधारलेली सरळ मार्गी आचार धर्म या संप्रदायाने सांगितले. कर्मकांडांना धारा दिला नाहीत. वारकऱ्यांची विठ्ठल भक्ती ही प्रवृत्तीपर आहे. समाजधारणेला पोषक होणारी कर्मे सोडण्याचा उपदेश या संप्रदायाने आपल्या अनुयायांना कधीच केला नाही. वारकरी संप्रदायाने संकुचित सांप्रदायिकतेला थारा न देता सर्व संग्राहक वृत्ती जोपासली जी आहेत
त्याच्यामुळे या संप्रदायाची लोकप्रियता जी आहे ती लोकप्रियता वाढली. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत जे आहेत ते विठ्ठल हेच एक मानव समन्वयाचे प्रतीक आहे. आणि संतांनी शैव, वैष्णव, बौद्ध, जैन इत्यादी विविध धर्मधारकांचा विठ्ठलाच्या ठायी संगम साधला आहे. हे आपल्याला दिसून येतं, की प्रामुख्याने लोकप्रियतेचं मुख्य कारण जे आहे, ते लोकप्रियतेचं मुख्य कारण सर्वसामान्यांशी या पंथाने अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जे आहेत, ते जिव्हाळ्याचे नाते जोडलेले आहेत. भक्ती, सदाचार आणि नीती यावर सरळ मार्गी असलेला आचार धर्म जो आहे तो या संप्रदायाने सांगितलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. संदर्भ जे आहेत ते संदर्भ प्रामुख्याने विश्वकोश ऑनलाईन विश्वकोश जे आहेत त्या ऑनलाईन विश्वकोशामधून हे संदर्भ घेण्यात आलेले आहेत. कुलकर्णी यांच्या लिखाणातून प्रामुख्याने हे जे संदर्भ जे आहेत ते संदर्भ घेण्यात आलेले आहेत. धन्यवाद.